दिग्गज अभिनेते कमल हासन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. चेन्नई इथे झालेल्या त्यांच्या आगामी ठग लाईफ या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलं. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तामिळ भाषेतून झालाय असं ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या या वक्तव्यावरून कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कन्नड संरक्षण वेदिकेसारख्या कन्नड समर्थक संघटनांनी कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय. त्याचप्रमाणे त्यांनी अशी वक्तव्ये भविष्यातही केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलाय. इतकंच नव्हे तर कन्नड समर्थकांनी बँगलोरमधील ठग लाईफ या चित्रपटाचे बॅनर सुद्धा फाडले आहेत. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष BY विजयेंद्र यांनी X अकाउंटवर पोस्ट लिहित कमल हासन यांना फटकारलंय. कलाकारांनी सर्व भाषांचा आदर केला पाहिजे. त्यांनी केवळ कन्नड भाषेचाच अपमान केला नाही तर अभिनेते शिवराज कुमार यांचं नाव वापरून तामिळ भाषेची स्तुती करणं देखील चुकीचं आहे. कन्नड भाषेला 2500 वर्षांहून अधिक जुना सांस्कृतिक वारसा आहे. अशा वक्तव्यांनी या वारशाला कमी लेखता येणार नाही. कमल हासन यांनी याआधीही हिंदू धर्म आणि धार्मिक भावनांचा अपमान केला होता. आता त्यांनी 6,50,00,000 कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी कन्नड भाषिकांची निर्विवाद माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.